संघाची प्रथम फलंदाजी चालू आहे आणि ते पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू सचिन शेडगे यांच्या मार्फत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. आणि षटकातील पुढील चेंडू टाकण्याचे सज्ज सचिन आणि इथे रनआउटची संधी होती परंतु एक पॉईंट काढण्यात आलेली आहे. आणि गणेश वैयक्तिक 4 धावांवर खेळतोय. प्रेम हा 6 धावांवर खेळतोय. दोन्ही संघांची नोंद घ्यायची आहे की आपल्याला 20 मिनिटं दिलेली आहेत. त्या निर्धारित वेळेमध्ये आपल्याला आपले इनिंग पूर्ण करायची आहे. आणि दरम्यान षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज सचिन आणि येथे उत्कृष्ट केलेला चेंडू क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि येथे उत्कृष्ट असा झेल प्रेम बाद झालेला आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जात आहे तो सुधीर. चांगली अशी गोलंदाजी चालू आहे सचिन शेट्टी यांच्या मार्फत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली होती 14 ह्या आकड्यावर. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पळतो सचिन आणि फलंदाजीसाठी सुधीर आणि उत्कृष्ट असा मारलेला चेंडू. दरम्यान इथे एक धाव पळून काढलेले दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण आणि तिथे गचा असं क्षेत्ररक्षण बघायला भेटत होते अजय याच्या मार्फत. आणि ते 2 षटक समाप्ती झालेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली होती 16 या आकड्यावर. माफ करा स्कोर करणं चुकलं. 17 धावसंख्या झालेली आहे. दरम्यान सर्व संघांची नोंद घ्यायची की बंकट विकेटी डायरेक्ट असेल त्यांचं आपण सुद्धा या गोष्टीकडे ध्यान द्या. आणि सुंदर असं मालिकेने दरम्यान गचा असं क्षेत्ररक्षण आणि हा पाहायला मिळतो तो गणेशाच्या बॅटमधनं निघालेला सुंदर असा चौकार. षटकातील पुढील चेंडू विसरता असा चेंडू आणि येथे निर्धार असा चेंडू बघायला मिळतोय. सुंदर असा फटका दरम्यान गणेशाच्या मार्फत आणि येथे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या गणेश आणि सुधीराने. चांगली अशी भागीदारी बघायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली होती 23 या आकड्यावर. पुन्हा एकदा चांगला असा पकडलेला चेंडू दरम्यान इथे 1 धाव पळून पूर्ण केलेले गणेशाने आणि आता फलंदाजीसाठी आलेला आहे तो सुधीर. षटकातून 2 चेंडू शिल्लक आहेत आणि घेऊन येत आहे तो महेश. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केला होता महेशांनी. पुढील चेंडू कटण्याचा प्रयत्न परंतु
इथे बॅट चेंडू षटकातील अंतिम चेंडू बघूया काय होतं. आणि इथे मंकड होते यांचा प्रयत्न गोलंदाज होता परंतु तेवढ्याच हुशार असा बॅट्समन गणेश. आणि इथे फलंदाज बाद. सुधीर हे माघार येत आहेत आणि त्यांची जागा घेऊन करण्यासाठी जातो श्रेयस. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 या आकड्यावर. आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आले आहे तो गणेश. हनुमानीचं षटक बघायला मिळणार आता आपल्याला. ह्या षटकामध्ये जेवढ्या जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत ते कातवडी लोटेकर. हा संघ चांगली अशी फलंदाजी करत आहे तो गणेश. गणेश आणि चांगला असा मारला चेंडू दरम्यान तो चौकार. सुंदर फलंदाजी बघायला मिळत आहे ती गणेशाच्या मार्फत. ह्या चौकाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 28 आकड्यावर. बघूया पुढील चेंडू आणि जोरकस मारण्याचा प्रयत्न करून तो निर्धाव चेंडू. पुढील मॅच रायझिंग स्टार योगेश्वर वर्सेस अन्वयवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या मॅचच्या हाफ नंतर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा दोन्ही कर्णधारांनी. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज गणेश आणि पुन्हा एकदा कडेला चेंडू दरम्यान मिस फील्ड आणि सचिन चडगेत बॉलच्या खाली आणि सुंदर असा थ्रो परंतु तेवढाच गचा असं क्षेत्ररक्षण बघायला भेटते की यशपेक्षा घेणार रनआउटचा चान्स आणि येथे विकेट. आणि येथे त्यांचं 2 धावा. येथे 2 धावा आणि तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज गणेश बाद झालेला आहे आपल्या जवळ आणि फलंदाजीसाठी सुधाकर. चांगली अशी फलंदाजी करून गणेश बाद झालेला आहे. आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवलेलं आहे त्यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली होती 30 आकड्यावर. सकाळचं 17 दिलं तर 30 धावसंख्या ही नक्कीच फायटिंग टोटल असते आणि दुपारच्या सत्रानंतर आपल्याला बघायला भेटेल 4 षटकानंतर जवळजवळ निर्धार चेंडू. तर दुपारच्या सत्रानंतर आपल्याला बघायला भेटेल की 4 षटकांमध्ये जवळजवळ 50 धावा होऊ शकतात. पुढील चेंडू बघूया आणि पुढे सरसावून मारलेला चेंडू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटची संधी आणि इथे गोलंदाजाकडनं गचा दिसा असं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. 2 धावा आणि 1 शॉट 1 रन 1 शॉट बघा पंचांच्या लक्षात असतं. पुढील चेंडू आणि शॉर्ट पिच चेंडू आले होते जोरकस मारले चेंडू दरम्यान येते षटकार. शॉर्ट पिच चेंडू षटकातील शेवटचा चेंडू आणि
त्याच चेंडूवर षटकार मारून आपल्या संघाला 37 धावांवर नेऊन पोहोचवले ते सुधाकर या फलंदाजाने चांगली अशी फलंदाजी झालेली आहे. दरम्यान दोन्ही संघ रायझिंग स्टार व्यंकटेश्वर वर्सेस अनवळेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आपल्या कॅच उडवण्यात येतो. लवकर या कर्णधार भूमिका. दोन्ही संघ रायझिंग स्टार यवतेश्वर वर्सेस अनवळेवाडी. आपल्याला हा तिसरा पुकार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण कृपया कमिटीशी संपर्क साधा. आपल्याला आज पूर्ण दिवसामध्ये दोन्ही संघांचे कर्णधार येथे उपस्थित आहेत आणि येथे टॉस उडवण्यात येत आहे. मयूर बर्दरे सर यांच्या हस्ते. दरम्यान रायझिंग स्टार्स यवतेश्वर यांच्याकडनं कॉलिंग आहे. अनवळेवाडी या संघाने टॉस जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अनवळेवाडी या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि एका इनिंग नंतर पुढची इनिंग आपण पाहायला नवीन चेंडू द्या. सचिन आणि मंगेश दोन्ही सलामीचे फलंदाज ग्राउंड मध्ये पोहोचलेले आहेत. तरी कातवडी मुक्तकर या संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. आपल्याजवळ 20 मिनिटांचा अवधी आहे. त्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग पूर्ण करायची, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. प्रथम क्षेत्र फलंदाजी करताना कातवडी मुक्तकर या संघाने 37 धावा केल्या. त्यांनी शिवतेज 11 संघाला 38 धावांचे आव्हान ठेवलेलं आहे. तरी ते आव्हान शिवतेज 11 संघ किती ओव्हरमध्ये पार करतो किंवा कातवडी मुक्तकर त्यांना थांबवते हे आता आपल्याला 5 मिनिट अर्ध्या तासामध्ये बघायला भेटणार आहे. आणि प्रथम फलंदाजी करताना सचिन शेडगे आणि मंगेश. पहिला बॉल आणि येथे क्लीन बोल्ड सुंदर असा चेंडू आणि येथे पंचांनी चेंडू न घोषित केला.
गेलेला आहे आणि येतो ऑफ एका साइडला. काय पण नका फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असतं त्याच्यामुळे पंचांनी तो नो चेंडू दिलेला आहे. एका 5-4चा कॉम्बिनेशन आहे परंतु एका साइडला 3 प्लेयर आहेत आणि एका साइडला 6 झाले आहेत असं त्याच्यामुळे तो नो चेंडू दिलेला आहे. चांगले असं त्यांची कामगिरी करताना निकेश राऊत सर आणि विनोद कुमार सर आणि सुंदर असं वेग आणि त्या वेगाला ओ नो जा पाणी घेऊन जा कोणतरी पाणी घेऊन जा. पाणी जा लवकर. मेडिकल आणि इथे आनंदाची गोष्ट आहे की फलंदाज हा सुखरूप आहे. आपण दरम्यान पाहत आहोत सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा मुंबई अंतर्गत ही वाघजाई क्रिकेट क्लब सारखं ह्या कमिटी मार्फत केलेली स्पर्धा आणि सुंदर असा मारला चेंडूच्या जखमेवर हा एक मीठ चोळल्यासारखा प्रकार फलंदाज मंगेश याने केलेला आहे. मग त्याला चेंडू लागल्यापर्यंत त्याला न डगमगता मग जुमानता सुंदर अशी फलंदाजी करतोय तो मंगेश. हाच तर कमबॅक असतो एखाद्या फलंदाजाचा आणि त्याला प्रत्युत्तर काय पद्धतीने द्यायचंय ते गोलंदाजाच्या हातामध्ये. तर बघूया दोघांच्या मध्ये जमलेली जुगलबंदी आणि पुन्हा एकदा मारला चेंडू दरम्यान येतो चेंडू उंच आकाशामध्ये गेला आणि क्षेत्ररक्षकाच्या खाली आणि सुंदर असा झेल ईट का जवाब पत्थर से तशा प्रकारे येते सुधाकर याने मंगेशाला बाद करून माघारी पाठवले तंबूमध्ये. आणि मंगेशाची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत महेश आणि पुढे शॉर्ट पिच आणि कटवण्याचा प्रयत्न करून होते क्षेत्ररक्षक वाईट चेंडू फॉलोथ्रोमध्ये बॉल पकडण्याचा प्रयत्न त्याने झेलचा प्रयत्न परंतु तो बॉलरला काही कनेक्ट करता आला नाही आणि धाव संख्या जाऊन पोचलेली होती 6 या आकड्यावर. दरम्यान षटकातील पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू बॉलरला काहीशी लेंथ लाईन मिळत नाही पट्टा मिळत नाही आणि चांगल्याचं क्षेत्ररक्षण या मंचा खेळाडूकडून आणि प्रथम फलंदाजीसाठी आलेले आहेत ते सचिन शेडगे चांगले असे फलंदाज चांगले असे गोलंदाज
आणि सुंदर असा चेंडू काहीसा उसळता असा चेंडू आणि येथे अपील करण्यात आले होते, परंतु तेवढेच चाणाक्ष असे आपले पंच निकेश राऊत सर आणि विनोद कुमार सर आणि धाव संख्या जाऊन पोहोचलेली होती एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 या आकड्यावर. तर चांगली अशी गोलंदाजी बघायला मिळाली सुधाकर या गोलंदाजाकडनं आणि चांगली अशी फलंदाजी झालेली आहे ती शिवते विलियम संघाकडनं. दोन्ही संघांकडनं चांगला असा खेळ चालू आहे. आपण अजूनही पुढे काय होतंय, कोणता संघ होते बाजी मारतोय ते आपल्याला सर्वांना बघायला नक्कीच मिळणार आहे. संदीप धनावडे पुढील षटक टाकण्यासाठी सज्ज आहेत. संघातील दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते संदीप धनावडे. संदीप रफ्तार के सौदागर संदीप धनावडे आणि बघूया इथे आणि खूप जोरात टाकले चेंडू ते पेटवलेला आहे चेंडू ऑफ साईडला. दरम्यान इथे एक धाव पळून काढलेले आहे दोन्ही फलंदाजा मार्फत आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये सचिन शेडगे आणि महेश यांच्याकडनं. आणि धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावर. षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहेत ते संदीप धनावडे आणि बघूया पुढील चेंडू आणि ते पुन्हा एकदा कटवण्याचा प्रयत्न आणि ते सचिनांना धावबाद करण्याची संधी, परंतु तेवढा सुंदर असा रन बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आणि येथे आखूनही दुसरी रन मिळालेली आहे दोन्ही फलंदाजांनी. कॉलिंग काय असते, इशारे काय असते ते दोन्ही फलंदाजांकडून आपण शिकून घ्यायला नक्कीच पाहिजे. आणि सुंदर असा मारला चेंडू सचिनाच्या मार्फत आणि तो तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण आणि दुसरा रनचा चान्स आणि रनआउटचा सुद्धा चान्स आणि 2 धावा पूर्ण. चांगली अशी फलंदाजी होत आहे ती दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. सचिन शेडगे चांगली फलंदाजी करताना आणि शिवतेज 11 संघ हा जाऊन पोहोचलेला आहे तो 12 या आकड्यावर. षटकातील चौथा चेंडू आणि ते जाग कॅच उडलेली आणि सचिन शेडगे हे बाद झालेले आहेत. आत्ताच त्यांची आणि माझी मुलाखत झाली तिथे रात्री कुठेतरी मॅचला गेले होते आणि सकाळी 6 वाजता उठून ते 6 वाजता आले 8 वाजता उठले आणि ते ग्राउंडवर पोहोचले. झोप मिळाली त्याच्यामुळे बॅटिंग करताना पण थोडासा डोळ्यांवर पण थोडा परिणाम होतो. तरी सुद्धा आपल्या संघासाठी त्यांनी फलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजयासाठी प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नामध्ये ते अपयशी झाले. बघूया सचिनाची जागा भरून करण्यासाठी गेलेले आहेत ते विकास, ते आपल्या संघाचा विकास करतात की काय करतात बघूया. जसं नावात विकास होतो आपल्या संघासाठी सुद्धा तुम्ही काहीतरी करा आणि संघाला आपला विजय मिळवण्याचा प्रयत्न करा. षटकातील पुढील चेंडू 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे ते संदीप धनावडे. चांगली गोलंदाजी चालू आहे दरम्यान आणि येथे पुन्हा एकदा पंचांच्या मार्फत नोचा इशारा. दरम्यान इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणचा फिल्डिंगचं आणि पुन्हा एकदा नो चेंडू आहे. 5-4 अतिशय उत्कृष्ट अशी पंचगिरी इथे बघायला मिळते आपल्याला. निकेश सर आणि विनोद कुमार सर बघू शकतो 5वा चेंडू आणि चांगला असा चेंडू येथे क्षेत्ररक्षकांची धडपड आपल्याला बघायला मिळते आणि ती रस्मित असं सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर पडलं तर काही नाहीये पण एक रन वाचली.
षटकातील शेवटचा चेंडू संदीप धनावडे यांच्याकडनं चांगल्याशी गोलंदाजी झालेली आहे त्यांच्या मार्फत. आणि येथे सुंदर असा मारला चेंडू दरम्यान इथे एक धाव पळून काढली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे काय होते ते बघायला नक्कीच 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. सुंदर असे यांनी मिटून विकेट आणि फलंदाजा मार्फत आणि इथे 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांचा समाप्त इथे धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या आकड्यावर. सुंदर अशी फलंदाजी चालू आहे दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. अजूनही विजयासाठी बारा चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे ती शिवतेज इलेव्हन या संघाला. आणि पुढील षटक टाकण्यासाठी सज्ज होणार आहेत ते संदीप धनावडे यांचे लहान बंधू मोठे बंधू सुधीर धनावडे. दोन्ही भाऊ एका संघामध्ये खेळताना असेल नक्कीच आपल्या गावातील मंडळींना बघायला आवडतात की जे आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी आणि आपल्या टीमच्या नावासाठी आपल्या सर्वस्व पणाला लावतात आणि आपल्या संघाला विजयासाठी जितके प्रयत्न जितके करतात असे दोन्ही बंधू सर्वच बंधूंसाठी. आणि पुन्हा स्लोवर चेंडू काहीसा फलंदाजाला काहीसा चेंडू समजला नाही, फिंगर रोल केले सुधीर धनावडे यांनी आणि बॅट्समॅनांना चकवलं. आणि आता 11 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता राहिलेली आहे ती शिवतेज इलेव्हन संघाला. आणि दरम्यान पूर्ण सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. स्लोवरचाच मारा चालू आहे ते त्यांनी नक्कीच खेळपट्टी ओळखलेली आहे सुधीर धनावडे यांनी की येथे स्लोवर चेंडूवरच पुन्हा एकदा एक शॉट. आणि ते एक रन ही शॉट घेतलेली आहे पण त्यांचं सुंदर असं लक्ष आहे. आणि नक्कीच दोन्ही पंच हे MCC अंतर्गत JP पॅनलचे आहेत. सुंदर अशी पंचगिरी खूपच चुका त्यांनी आतापर्यंत रन शोधलेले आहेत. आणि पुन्हा एकदा स्लोवर चेंडू आणि येथे वाईट चेंडू अतिरिक्त धाव आणि पाठीमागे किपरच्या हातातला बॉल निसटून गेलेला आहे आणि ते 2 धावा पूर्ण. वाईट प्लस 2 इज इक्वल टू 3 3 धावा आणि धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 20 या आकड्यावर. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे शक्यता आहे ती शिवतेज इलेव्हन 18. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू तेवढाच मार्कस जोरकस मारले चेंडू क्षेत्ररक्षक जेलच्या खाली आणि येथे फलंदाज बाद. काय नाव आहे आउट कोण झाला आणि विकास माघारी परत त्याची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत ते अतुल. काहीशी बॉल जास्त हवेमध्ये गेला, जो फ्लो मिळाला पाहिजे तो मिळाला नाही आणि त्याचं रूपांतर एक जेलमध्ये झालं. 3 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 20 या आकड्यावर. आणि अजूनही षटकातील 3 चेंडू हे शिल्लक आहेत. आणि पुढे सरसाई मारण्याचा प्रयत्न आणि तो क्लीन बोल्ड. एका पाठीमागे एक विकेट जात आहे. तो चल में आया अशी परिस्थिती झाली शिवतेज इलेव्हन संघाकडनं.
आणि आता पुन्हा अतुल याची जागा भरून काढण्यासाठी चाललेले आहेत ते फलंदाज. बॅट्समन कोण गेले आता गेलाय ना कोण आता गेलाय हा काय विषय नाही आपला फलंदाजाचे नाव अजय शेडगे. अजय शेडगे. आणि पुढे सरसावून मारलं पण आणि सुंदर असा झेल आणि ओव्हर हॅट्रिक झालेली आहे गोलंदाज सुधीर यांची. मी मगाशीच म्हटलं त्यांनी विकेटला बरोबर ओळखलेलं आहे. जितकं स्लोअर बॉल टाकणार आहे तसं विकेट किंवा बॉल मारताना मुश्किल होणार आहे. काय चांगली गोलंदाजी सुधीर यांची. सुधीर काय नाव आहे त्याचं पूर्ण सुधीर अजूनही विजयासाठी लेगचा बॉल आपला काढतो. 18 धावसंख्येची आवश्यकता आहे शिवतेज मिळवण्या संघाला. आणि पुन्हा एकदा शॉर्ट पिच आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण पूर्ण स्वतःला झुकून दिलेलं आहे राजेंद्र यांनी. आणि येथे 2 धावा पळून काढलेल्या आहेत त्या फलंदाज विशाल आणि महेश यांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मिळायला बघायला मिळते ते आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. सुंदर गोलंदाजी करून 1 सेकंड अजूनही 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. ती शिवतेच्या संघाला सुंदर गोलंदाजी केली ती सुधीर धनावडे. नक्कीच आपल्या संघाला काहीसा मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलं आहे. गोलंदाजी करताना एका ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना बाद केले त्यांनी. हा सर हा बोला सर. तुम्ही जावा. दोन मिनिटं गाडी असेल ना. सुंदर अशी गोलंदाजी केली त्यांनी. जोरात मारला चेंडू आणि परंतु एलिव्हेशन इथलं नाही आणि ते क्षेत्ररक्षणाचं चांगला नमुना बघायला भेटला. तो क्षेत्ररक्षक कोण होता समीर लोटेकर याच्या मार्फत सुंदर असा झेल. काहीशी पडझड बघायला मिळते ती शेवटी 11 संघाची. आणि येथे पुन्हा एकदा विकेट चांगला असा कमबॅक करून दिला तो सुधीर धनावडे या गोलंदाजाने आपल्या संघाला. आणि त्याचाच रूपांतर आता इथे काय होतं ते बघायला मिळतंय की रन वाढल्यामुळे आता हाणामारीच करायला नाही. आणि जे 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना ते पहिल्या चेंडूमध्ये विकेट मिळवलेली आहे ती गोलंदाज प्रेम याने. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा वापस मारला चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. निर्धावाचा चेंडू एक रन काढली. सुंदर असा महाराष्ट्र दरम्यान तर काय होतंय आणि आउटफील्ड दोन धावा
अजूनही विजयासाठी 3 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. बघूया काय होत आहे ते. आणि सुंदर मारला चेंडू दरम्यान एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा आहेत पूर्ण. दोन चेंडू 11 धावांची गरज आहे ती शिवतेजा संघाला. मॅच खूप रोमांटिक चालू एकदम. काय होतं पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज प्रेम. सुंदर चेंडू तेवढं चांगलं सूत्ररक्षण आणि दरम्यान रनआउटचा चान्स आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या विकासांनी. षटकातील शेवटचा चेंडू आणि येथे चांगला असा फटका दरम्यान येथे चौकार नाहीये. सुंदर असा प्रयत्न केला तो चौकार. सुंदर असा प्रयत्न केला तो विकासाने परंतु आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊन नाही शकले. आणि येथे नक्कीच नो डाऊट सामनावीर असतील ते सुधीर धनावडे. सामनावीरचा पुरस्कार हा सुधीर धनावडे यांना देण्यात येत आहे. तरी त्यांनी तो विजय काळे सरांच्या हस्ते सामनावीरचा पुरस्कार हा सुधीर धनावडे यांना देण्यात येत आहे. तरी आपण पुढील सामना पाहण्यासाठी सज्ज व्हा. आणि पुढील सामना आहे रायझिंग स्टार यंत्रेश्वर वर्सेस अनोळेवाडी. तर अनोळेवाडी या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे ते रायझिंग स्टार यंत्रेश्वर या संघाला. धन्यवाद.